नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल ब्युटिफुल रंगोली 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये 5 ते 5 सुंदर टिपक्यांची रांगोळी काढणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी कशी काढायची ही मी आज तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहिल्यांदा 5 ते 5 असे टिपके काढून घ्यायचे। त्यानंतर जे 2 टिपके आहे त्यावरून आपण छान असा पानेरी आकार काढून घेतलेला आहे। या साइडने सुद्धा चारही साइडने पानेरी आकार काढून घेतला। 2 टिंब्यांपासून काढलेला आकार आहे आणि त्यानंतर वरचं जे एक टिंबा आहे त्याच्यावरती आपण एक पानाचा आकार काढून घेतलेला आहे। चारही साइडने तसाच पानाचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर त्यामध्ये भरायचा आहे। जसं मला ऑरेंज कलर चांगला वाटतो त्याच्यामुळे मी या छोट्या छोट्या पानांमध्ये ऑरेंज कलर भरला आणि जे मोठे मोठे पानं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही भरू शकता। तर इथे आपण असे सुंदर छान ऑरेंज कलर भरलेला आहे। त्यानंतर जे मोठे पानं आहे त्यामध्ये मी ग्रीन कलर हिरवा कलर भरलेला आहे आणि कलर भरताना थोडंसं जे बाजूला आपण जे लाईन काढतो बॉर्डर त्यापासून जर भरला तर आपला कलर बाहेर जात नाही। त्यानंतर अशा पद्धतीने आपण हिरवे पानं काढून घेतले। नंतर आपल्याला 3 टिपक्यांमधून जाणारी सरळ लाईन काढून घ्यायची आहे आणि त्यापासून एक असा चौकोन तयार करायचा आहे आणि आतमध्ये जे 3 टिपके होते तर ते मी जॉईन करून घेतले आणि तिथून एक छोटासा चौकोन तयार केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या चौकोनामध्ये उभ्या अशा लाईन काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आडव्या लाईनी काढून घ्यायच्या। तर ह्या मी आडव्या लाईनी काढल्या। थोड्याशा त्या आडव्या लाईनी काढताना डिफिकल्ट जाते, पण थोड्या हळूहळू काढून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपण अशा पद्धतीने जो एक पानेरी आकार काढला होता त्याला एक बॉर्डर म्हणून दुसरा पानेरी आकार काढलेला आहे आणि तो काढत असताना पहिल्यांदा दोन्ही साइडने तुम्ही तसे एक गोल राऊंड काढून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा जो राऊंड आहे तो चुकणार नाही आणि एकसारखा येईल। त्यासाठी मी पहिले दोन्ही साइडने ते असे गोल घेतले काढून आणि नंतर मग मी त्याला पानेरी आकार दिला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने ती डिझाईन जी आहे ती तयार करता येते। आता आपण एक जो त्रिकोण म्हणजे चौकोन काढला होता त्या चौकोनाचा जो पॉईंट आहे तिथून मी एक सरळ लाईन काढून घेतली आणि त्याला प्रत्येक लाईनीला प्रत्येकी 2-2 अशी मी पानं काढलेली आहे। तर तुम्ही सुद्धा तसेच पानं काढा। जर तुम्हाला कलर भरायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये कलर भरू शकता आणि जर नसेल भरायचा तर तुम्ही तसं सुद्धा राहू देऊ शकता। आणि त्यानंतर आपण चारही साइडने 2-2 असे पानं काढून घेतलेले आहे। आता हे जे पान आहे या पानाच्या मध्ये मी राऊंड शेपमध्ये गोल एकेरी अशी, जसं आपण जी दिवाळीची चक्री असते ना त्या पद्धतीने आपण एक राऊंड काढून घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कलर भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता, नाही तर तसंच राहू देऊ शकता। तर अशा पद्धतीने ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।